कृष्णाजी जाधव साहेब, मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई यांचं आगमन आपल्या तिथे झालं। आपण सर्वप्रथम टाळे वाजवून त्यांचं स्वागत करूया। आपला सर्वांचा आनंद ज्यांनी आज द्विगुणित केलेला आहे आणि ते आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करतायत। तत्पूर्वी पूज्य स्वामी 108 महामंडलेश्वर स्वामी रामेश्वरानंदजी सरस्वती महाराज यांचं पूजन स्वतः साहेब करतायत। साहेबामुळेच असणारी आपल्याला त्यांची तारीख मिळालेली आहे, त्यांचं आपल्याकडे येणं घडणार आहे आणि म्हणून असं आपलं मोठं काम त्यांनी केलेलं आहे। पूज्य स्वामीजींचा सन्मान पूजन या ठिकाणी स्वतः साहेब करत आहेत। संतासी आसने पूजा करी काया वाचा मने। साहेब असणारे जरी मोठे असले तरी सुद्धा संत वाङ्मय ग्रंथराज ज्ञानेश्वरीवर अत्यंत श्रद्धा आहे आणि म्हणून साहेबांना विनंती करतो ते गावकऱ्यांनी साहेबांचा सन्मान स्वागत करावं आणि तदनंतर आपल्याला ते मार्गदर्शन करतील। गावकरी मंडळी आणि व्यक्तिपरायण पाचे महाराज सप्ताह कमिटी सर्वांना विनंती आहे की साहेबांच्या स्वागताकरता आपण सर्वांनी वरती जायचं। चंद्र भगवान ठीक आहे। चालू आहे ना? हॅलो 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 ओके। आज ऋषी पंचमी आहे आणि या सणाचं औचित्य साधून मी या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्यासमोर उभा आहे। हिरडपुरीतील हा सप्ताह सातत्यानं 25वी वर्ष झालं आपण चालवत आहात। अशा या सुंदर अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी आज आपल्याला जी कथा सांगितलीच गेली ते स्वामी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासमोर माझा काही जो वारकरी संप्रदायाचा थोडाफार अभ्यास आहे त्या अभ्यासातून मी व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज संत तुकाराम महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीमुळं दुग्ध शर्करा योग निर्माण झालेला आहे। तुम्ही सर्वजण पुण्यवान आहात ज्यांनी गोदाकाठी जन्म घेतला, कारण गोदाकाठ हा संत महंतांचा काठ म्हणून पवित्र सातत्यपूर्ण हजारो वर्षापासून याला एक परंपरा आहे। आम्ही जन्माला आलो ते तुमच्यापासून काही दूर अंतरावर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये, पण गोदावरी बीडला स्पर्श करून जाते हेही आपल्याला माहीतच असेल। त्याच्यामुळं तुम्ही पुण्यवान आहात तर आम्ही पुण्यवान लोकांच्या सान्निध्यात आहोत। त्याच्यामुळं कदाचित आजचा हा योग आलेला असावा। संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर हे दोन्हीही महान संत
या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्माला आले आणि जगाला त्यांनी एक नवीन आदर्शवाद वारकरी संप्रदायाच्या रूपानं दिला. तोच वारकरी संप्रदाय ज्याचे तुम्ही आणि आम्ही पाईक आहोत. वारकरी संप्रदायानं जगाला अध्यात्माची शिदोरी दिली किंवा प्रसाद दिला असं म्हणतात. परंतु हे अध्यात्म काय आहे ते आज आपण थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. संत ज्ञानेश्वरान महाराजांनी वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठापना केली. पाया एखाद्या इमारतीचा आपण ज्या पद्धतीने घालतो तसा तो पाया घातला. आज जे तुम्ही कथा ऐकत होता ती कथा ही महाभारतातील कथा आहे. या कथेमध्ये एक क्षण असा येतो की जो युद्धाचा असतो आणि त्या युद्धाच्या क्षणामध्ये ज्या वेळेला कृष्ण आणि अर्जुन हे दोघेही युद्धभूमीवर जातात, समोर उभं असलेलं सैन्य आणि उलट दिशेला उभं असलेलं सैन्य, या दोन्ही सैन्याच्या मधोमध जेव्हा रथ निर्माण तिथे प्रतिष्ठापित केला जातो तेव्हा अर्जुन समोर बघतो. समोर बघितल्यानंतर त्याला सगळे आपले सगळे सोयरे दिसतात. कुणाशीही लढणं सोपं असतं, परंतु सगळ्या सोयऱ्याशी लढणं हे खूप कठीण असतं. ज्या वेळेला समोर आप्त स्वकीय भावाचे बहिणीचे मिस्टर नवरा त्याच्यानंतर स्वतःचा गुरु, स्वतःचा आजोबा, स्वतःचा पंजोबा, ही सगळी मंडळी समोर बघितल्यानंतर अर्जुन गहिवरला. त्याला वाटलं की हे आपल्याच आप्त स्वकीयाला मारून जो विजय संपादन करायचा आहे तो कशासाठी संपादन करायचा आहे आणि कुणासाठी संपादन करायचं आहे. माझ्याच माणसाला मी मारायचं आणि मीच ऊर बडवून घ्यायचं आणि म्हणायचं मी मोठा आहे मोठा आहे. सांगायचं कुणाला? आपण सगळ्यात सुरुवातीला आनंद कुणाला सांगतो? घरच्या माणसाला सांगतो ना. 10वीत पास झालेला 12वीत पास झालेला मुलगा ज्यावेळेला घरी येतो त्यावेळेला सगळ्यांना आनंद होतो. घरच्या माणसाला प्रथम आनंद होतो, नंतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना. भावकीला तर त्याहीपेक्षा जास्त आनंद होतो. हा भावकीचा वाद बहुतेक तेव्हापासून आलेला असावा. तर ही भावकी समोर उभा असलेली पाहिल्यानंतर माझ्या हातामध्ये अर्धा तास आहे, त्या अर्धा तासामध्ये मी संपवतो बरोबर. कृष्णाच्या लक्षात आलं अरे हा तर भावविभोर झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी गीता सांगितली गेली. गीता सांगितल्या गेल्यानंतर त्या 5,500 वर्षापूर्वीचा गीता ही संस्कृतमध्ये सांगितली गेलेली आहे. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन गृहीतां पुराणमुनिना मध्ये महाभारतम. ही गीता जी आहे महाभारतातली ती संस्कृतमध्ये, मी आता श्लोक तुम्हाला जो म्हणालो ते संस्कृतमध्ये म्हणालो, परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला संस्कृत समजत नाही. हे तत्व श्रीकृष्ण
काय ज्ञानेश्वरीचा मूळ कशात आहे? तर असं म्हणतात की ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरचं विस्तारित रूप आहे. अर्थात ज्ञानेश्वरांनी त्यांचं स्वतःचं असं अध्यात्म त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. हा गोष्ट आज चर्चेचा विषय नाही येतो, तो फार गूढ आहे, गहन आहे, त्याला पुष्कळ वेळ लागेल. मी तुम्हाला अतिशय संक्षिप्त रूपात सांगत पुढे चाललो आहे की ही ज्ञानेश्वरी जे तत्वज्ञान आहे ते सर्वसामान्यांना समजण्यासाठी म्हणून प्राकृतात आलं, त्यावेळेसच्या बोली भाषेत आलं. 750 वर्षापूर्वी, म्हणजे 5500 वर्षावरून मी तुम्हाला 750 वर्षावर घेऊन आलो. माऊलींनी हे तत्वज्ञान प्राकृतमध्ये म्हणजे त्या काळेच्या मराठीमध्ये सांगितलं. कशासाठी सांगितलं? तर सर्वसामान्य माणसाला ते समजावं आणि जीवन जगण्याचा अर्थ त्याला कळावा. कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, आपला जन्म आपल्याला कशासाठी मिळालेला आहे हे सांगण्यासाठी माऊलींनी हे तत्वज्ञान मराठीमध्ये किंवा त्यावेळेसच्या प्राकृतमध्ये सांगितलं. आता त्यावेळेसची प्राकृत त्याच्यानंतर पुन्हा लोकांना समजेन अशी झाली किंवा स्थलकालपरत्वे भाषेमध्ये परिवर्तन होत असतं. ते परिवर्तन पुन्हा समजत नव्हतं, म्हणून संत तुकारामाला जन्म घ्यावा लागला, जो आजचा दिवस आहे. संत तुकारामांनी तीच ज्ञानेश्वरी ही अभंगातून गाथेतून तुमच्यापर्यंत आली. संत वाक्य फार सुंदर सहजपणे ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान तुकारामांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये अभंगाच्या रूपामध्ये पुन्हा सर्वसामान्य माणसापर्यंत. आता हे संत वारकरी संप्रदायातून मग अनेक संत जन्माला आले, जे मध्ये ज्यामध्ये नामदेव असेल, चोखा मेळा असेल, जनी असेल, असे गोरा कुंभार असेल, असे अनेक संत जन्माला आले. त्यांनी अधिक ही परंपरा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपण त्याच परंपरेचे पाईक म्हणून या ठिकाणी गोदेच्या काठावर एकत्र बसलेलो आहोत. आता ज्ञानेश्वरांची एक ओवी आणि त्याचा अर्थ सांगत तुकारामांच्या ती सानिध्यात नेऊन ठेवतो, म्हणजे माझा राहिलेला 25-20 मिनिटाचा वेळ संपेल. एकच ओवी सांगतो. एक ओवीवर जन्म आपण पूर्ण जन्म आयुष्यभर बोललो तरी कमी आहे, एवढं प्रगाढ पांडित्य ज्ञानेश्वरीमध्ये आहे. परंतु आपल्याला एवढं ज्ञानी व्हायचंय का? तर अजिबात नाही. का? आपण सर्वसामान्य माणसं आहेत, उगाच तत्वज्ञानाच्या भाषेत कशाला बोलायचं. म्हणून आपण साध्या रूपानं आपला कर्मयोग आपण समजून घेऊया. माऊली म्हणतात, सुखी संतोषाना व्हावे, दुःखी विषादाना भजावे, लाभालाभ धरावे मना माझी. सुख आणि दुःख हे तुम्हाला आम्हाला समजावून सांगतात या ओवीतून माऊली. कृष्ण गीतेमधून म्हणतो, सुख दुःख समे द्वंद्वा लाभा लाभो जया जयो. संस्कृतमध्ये माऊली पुन्हा प्राकृतमध्ये आणताना काय म्हणतात? सुखी संतोषाना भावे, दुःखी विषादाना भजावे, लाभा लाभ धरावे मना माझी. बघा, तुम्ही आणि आम्ही लहानपणापासून अगदी आज आपण ज्या वयात आहोत त्या वयापर्यंत स्वतःलाच अंतःकरणात प्रश्न विचारून बघा, आपण कशाच्या शोधात आहोत? सुखाच्या का दुःखाच्या? सुखाच्या. तुमच्या सगळ्याच्या प्रश्नात मनामध्ये हा प्रश्न असेल ना, कुणी दुःख तर मागत नाही, सुखाच्या शोधात आहोत. माऊली काय म्हणतात?
सुखी संतोषाना व्हावे. आणि शेवटचं या ओवीतलं लास्ट शेवटचं चरण जे आहेत ते संपत कुठं? मना माझी. आता मी एक एक कडवं म्हणजे एक कडव्यामधला एक एक छोटा छोटा जो अंश आहे तो घेतो. सुखी संतोषाना व्हावे कुठे? मना माझी. दुःखी विषादाना भजावे कुठे? मना माझी. लाभा लाभ धरावे कुठे? मना माझी. मूळ कुठं आलं? सुख आणि दुःख. तुम्ही बघा, लहानपणापासून आपण ज्या वयात आपल्याला समजायला लागले तेव्हापासून आत्तापर्यंतचा विचार करा. मी हे मिळाल्यानंतर सुखी होईल असं तुम्हाला वाटतं आणि ते मिळालं की पुन्हा असं वाटतं की अरे नाही, सुख त्याच्याही पलीकडे. उदाहरण म्हणून एक सांगतो. आम्ही लहानपणी 6.5-7 किलोमीटर अंतरावर शिकायला जायचो 5वीपासनं. काही श्रीमंताची मुलं होती, ती सायकलवरून जायची. मग मला वाटायचं आपल्याला सायकल असली तर बरं झालं असतं, सुख मिळालं असतं. मी सुख सायकलमध्ये शोधत होतो. मग मी त्याच सायकलच्या शोधामध्ये 10वीपर्यंत शिकत गेलो. 11वीला गेलो. वडिलांना म्हणालो की सायकल घ्यायला पाहिजे बाबा. वडिलांनी सायकल घेऊन दिली. आनंद झाला, सुख निर्माण झालं. मी पुन्हा कॉलेजमध्ये सायकलवर गेलो. जे माझ्याबरोबर 5वी ते 10वीपर्यंत मित्र सायकलवर येत होते ते आता गाडीवर यायला लागले, बुलेटवर. अरे मी म्हणलं आता आता आपण सायकलवर, ते गाडीवर. आता सायकलची आपल्याला लाज वाटायला लागली. नाही, गाडी असेल तर बरं. पण त्यावेळेला परिस्थिती नव्हती. मी पुन्हा ग्रॅज्युएट कंप्लीट केलं. ग्रॅज्युएट कंप्लीट झाल्यानंतर मी गाडी घेतली आणि MA ला ॲडमिशन घेतलं. उच्च शिक्षणासाठी शिकायला गेलो. आता मात्र मी सुखी झालो होतो. पण गाडीवरून जात असताना बघितलं तर माझे मित्र 4 व्हीलरमधून चालले होते. अरे म्हटलं, आणखी पुन्हा दुःख मनाला आलं. अरे आपण जिथं सुख समजत होतो ते सुख नाहीच आहे, त्याच्या पुढचं सुख आहे, 4 व्हीलरमध्ये सुख आहे. मग मी सर्व्हिसला लागलो. उत्तम परिस्थिती झाली. हळूहळू पैसा जमा करत गेलो आणि मग गाडी घेतली. आता म्हटलं सुख माझ्या पकडेमध्ये आलं, सापडलं. मग मी गाडीमध्ये घेऊन फिरायला लागलो असा मस्तपैकी. आणि अचानक समोर दिसलं तर माझे तेच मित्र हे सायकलवरून चालायला लागलेले, तर वाढलेलं वजन कमी करायला लागले. तर अरे म्हटलं आपण गाडी घेतली, चुकलं काय? हे तर वजन करायला लागले, पुन्हा सायकलवर आले. म्हणजे सुख सापडत नव्हतं. माऊली तेच सांगतात, सुख आणि दुःख ह्या मनाच्या गोष्टी आहेत. आपण ठरवतो हे मिळालं की सुखी झालं, पैठणी मिळाली की सुखी झालं असं मला वाटतं. गाडी मिळाली की सुखी झालं, 10 एकर जमीन घेतली की सुखी झालं असं आपल्याला वाटतं. सुख त्यात नाही. मग कशात आहे? सुख ही स्थलकाल सापेक्ष असलेली भावना आहे. दुःख ही स्थलकाल सापेक्ष असलेली भावना आहे. सुखही येतं आणि जातं, दुःखही येतं आणि जातं. ना सुख थांबतं ना दुःख थांबतं. मग सुखाचा आणि दुःखाचा कोण विचार करतं? तर मन विचार करतं की तुम्ही सुखी आहात की तुम्ही दुःखी आहात. सुख आणि दुःख हे मन ठरवतं. मग हे मन फार महत्वाचं आहे. याच्यावर फार बोलता येईल. या ओवीवर खूप चिंतन करता येईल, आपल्याकडे वेळ कमी आहे. सुखी संतोषाना व्हावे, दुःखी विषादान भजावे. आता हे सुख आणि दुःख ह्या भावना जर मनामध्ये असतील तर मनालाच प्रसन्न करावं लागेल. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची.
मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. तुकाराम महाराज आज त्यांची जयंती आहे. भंडाऱ्यावर मोठा कार्यक्रम चाललेला असेल. अतिशय श्रीमंत असलेला माणूस, त्यांचं थोड्या वेळ चिंतन. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांची जर तुम्ही पार्श्वभूमी बघितलं तर अतिशय उच्च कुळात आणि श्रीमंत घराण्यात जाऊन जन्माला आलेले दोघेही माणसे. परंतु हे साधू आणि संत हे कुठल्या कुळात आणि किती श्रीमंतीत जन्माला आले याच्यावर तुम्हाला मोजमाप करू देत नाही. म्हणून संत ज्ञानेश्वरही गरीब होते आर्थिकदृष्ट्या आणि संत तुकारामही गरीब होते आर्थिकदृष्ट्या, जरी ते श्रीमंत घराण्यात जन्माला आले होते तरीही. वाटून दिलं सगळं तुकारामांनी तर. आणि संत ज्ञानेश्वराबद्दल तर मी बोलायलाच नको. एवढी उच्च कोटीची परंपरा त्यांची होती. वतनदार होते ते दोन्ही घराणे. परंतु तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्यांना परमार्थ समजावा आणि जगण्याचा खरा अर्थ शिकवावा म्हणून ते गरीब झाले. संत हे कधी गरीब नसतात. संत हे कधीच गरीब नसतात. आणि जर ते गरीब असते तर आज आपण त्यांचा जय जयकार केला असता का? शेकडो वर्षापासून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज की जय असं आपण म्हणालो असतो का? 750 वर्षाचा अलीकडचा विचार करा. जो अतिशय श्रीमंत होता असा एखाद्या तरी माणसाचं नाव तुम्हाला आठवतंय का? नाही ना. मग या कफल्लक लोकांची का तुम्हाला नावं आठवतात? कारण त्यांनी जगण्यासाठी समृद्ध असलेलं तत्वज्ञान तुमच्या आमच्या समोर ठेवलं. आणि हे तत्वज्ञान सांगत असताना माऊली म्हणतात की मनाला समृद्ध करा. तुमच्या मनावर तुमचं स्वतःचं प्रभुत्व निर्माण केलं पाहिजे. कारण मन हेच वाईट असतं. एका संशोधनामध्ये असं आढळून आलं की मन हे 24 तासामध्ये 70,000 विचार करतात. आता हा विचार सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा कुठला कुठला माझ्या हृदयात येतो याचा थोडासा अंदाज तुम्ही घ्या आणि मनाकडं त्रयस्थ म्हणून बघा. बघा, आपल्या शेजारच्या मुलाला जर चांगले मार्क मिळाले असतील तर तुम्हाला आनंद होतो का? बघा, तुमच्या सुनेला जर आपल्याच पोराने चांगली साडी आणली असेल तर आनंद होतो का? बघा, तुमच्याच भावाला जर प्रमोशन मिळालं तर तुम्हाला आनंद होतो का? बघा, तुमच्याच स्वतःच्या भावकीतला एखाद्या मुलाचं चांगलं काही कल्याण झालं असेल किंवा त्यांनी मोठी चांगली 4 व्हीलर घेऊन तिथं गावामध्ये आला असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल कसे बोलता? आत्मचिंतन हा स्वतःच्या परमेश्वराला प्राप्त करण्याचा अगदी सहज सोपा मार्ग आहे, पण तो अत्यंत कठीण आहे. मी पुन्हा एकदा निक्षून सांगतो की तो अत्यंत कठीण आहे. मनाला काबूत ठेवणं खूप अवघड आहे. आणि म्हणूनच मनावर ह्या दोन्ही संतांनी विस्तृत पद्धतीनं विश्लेषण केले. आम्ही सप्ताह कशासाठी साजरे करतो? तर नामस्मरण आम्हाला घडावं म्हणून. कारण बघा, गीतेमध्ये अनेक मार्ग सांगितलेले जीवन उद्धाराचे, परंतु सहज सोपा मार्ग कुठला या कलियुगामधला? तर चांगल्या विचाराच्या शेजारी बसणं, त्याला सत्संग म्हणतो तुम्ही आम्ही सोप्या भाषेमध्ये. तर तो हा मार्ग आहे. ठीक आहे, आम्ही जगताना अनेक चुका करतो, अनेक गोष्टी आमच्या हातातून घडतात, परंतु थोडा तरी वेळ सत्संगाला बसलं, महाराजांच्या चिंतनाला बसलं तर जे काही कानावर पडेल परमेश्वराचं तेवढा तरी. आता माऊली तर त्याच्याही पुढे सांगतात, देवाची द्वारी. बघा, हरिपाठाची सुरुवातच आहे तिथून, पण ते
क्षणभर उभं राहणं हे खूप कठीण आहे, कारण मनभर असलेलं मन हे सतत भरकटत असतं, तुम्हाला एका जागेवर बसूच देत नाही. सकाळपासनं ते झोपेपर्यंत काय किंबहुना सोडून द्या, झोपल्यानंतर देखील कित्येकांना स्वप्न पडतात, कधी कुणाचं चांगलं होण्याचे तर कधी कुणाचं, मी नेगेटिव्ह बोलत नाही, परंतु मन हे जर अध्यात्माचा मूळ बिंदू असेल तर त्यांना काय प्राप्त होणार आहे हे माऊली पहिल्याच ओळीत सांगतात ज्ञानेश्वरीच्या. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता ओव्याकडं अतिशय गांभीर्याने, माऊलींचा एक शब्द देखील इकडे तिकडे होत नाही, एक शब्द. माऊली न विठोबाला पहिल्यांदा नमस्कार केला का, कुणाला नमस्कार केला? ओम नमोजी अद्या. म्हणजे ह्या जगाचा जो निर्माता आहे, देवाला तर नावच नाही आहे, हे राम आणि कृष्ण हे आमचे देव आहोत असं आपण म्हणतो, परंतु देव नाही तर देवाचं स्वरूप आहे. देवानं मानवी अवतार धारण करून तुमच्या आमच्या समोर निर्माण केलेलं जगण्यासाठी सुलभ व्हावं म्हणून एक स्वतःचं रूप आपल्या समोर आपल्यासारखंच त्यांनी उभं केलं. माऊली त्याच्याही पलीकडे बघणार होते, म्हणून माऊली म्हटले नाही की ओम नमोजी, मग म्हटले असते त्यांनी ओम नमोजी कृष्णा, ओम नमोजी गोविंदा, ओम नमोजी महादेवा, नाही म्हणाले. या सगळ्यांना निर्माण करणारा जो आहे तो, त्याला नाव नाहीये, त्याला फक्त आपण देव म्हणू शकतो, महान शक्ती आहे. तर हा देव कुठे आहे? ओम नमोजी अद्या कुठे आहे? तर त्याचा ह्या ओवीचा शेवट जिथं आहे तिथं आहे. कुठं आहे? या ओवीचा शेवट कुठे आहे? आत्मरूपा. मग देव एवढ्या माझ्या जवळ आहे, तर मग तो हे सगळं का करून घेतोय जे आम्ही विचार करतो. देव बघा कसं आहे तुम्हाला सांगतो, शेवटची 5 मिनिट राहिली आहेत, तर देव कसा आहे हे थोडं थोडं सांगून मी संपवतो. देव असा आहे, तो सहजासहजी समजत नाही. सहजासहजी समजायला तो काय बाजारातला भाजीपाला आहे? मग समजायचा कसा? सगळ्यांना वाटत असेल ना देव भेटला पाहिजे, देव भेटला पाहिजे, कुठे येतो? तर हा प्रश्न कृष्णाच्या सानिध्यात लहानपणापासून राहिलेला, अगदी मरेपर्यंतचा मित्र, मरता क्षणी जो समोर उभा होता तो कोण होता? उद्धव. त्या उद्धवाला कृष्णाने कधीच काही दिलं नाही. देव काय म्हणून सांगतो हा, तुम्हाला सगळ्याला उत्सुकता असते की देव काय आहे, देव काय आहे. तो कृष्णाबरोबर अगदी लहानपणापासून दूध दह्याची चोरी करणं, यमुनेच्या काठावर खेळणं, बागडणं, इथपासून ते युद्धाच्या प्रसंगापासून ते शेवटपर्यंत जो कृष्णाबरोबर होता तो होता उद्धव. जाताना कृष्ण म्हणाला, अरे उद्धवा, जायची वेळ आली, आपण इतके जिवलग मित्र, एवढं मोठं आयुष्य मी जगलो, पण एक क्षण देखील विचार आला नाही की तुला काहीतरी पाहिजे असेल माझ्याकडून, किंवा तुला काहीतरी मी दिलं पाहिजे, मी सगळ्या जगाला काहीतरी देत देत आलो, पण तुला काहीच दिलं नाही, विचारलं सुद्धा नाही. तर उद्धव म्हणाला, कृष्णा, आपण इतकं वर्ष आयुष्य जगलोत बरोबर, अगदी लहानपणापासून, पण खरं सांगू का, मला तुला कधी काही मागावं असं वाटलं नाही. याचं नाव मैत्री असतं, की जी देतही नाही, घेतही नाही, पाहिजे असंही वाटत नाही, मागावं असंही वाटत नाही, त्याचं नाव मैत्री. हे दोघंही मित्र एकमेकासमोर अंतिम क्षणाला उभे आहेत, पण
उद्धव म्हणाला एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, तर ते देशील तर फार बरं होईल. जशी भगवद्गीता आहे तशी उद्धव गीता आहे, कधी वेळ मिळाला तर वाचा. ते सगळं तत्त्वज्ञान सांगायला मला आत्ता वेळ नाही आहे, परंतु शॉर्टमध्ये थोडक्यात सांगतो. तो उद्धव म्हणाला की कृष्णा, मला एक प्रश्न तुला फक्त विचारायचा आहे, बस. एवढं 160 वर्षाचं मी आयुष्य तुझ्याबरोबर जगलो ना, मला कृतार्थ झाल्यासारखं वाटेल. एवढं राहिलेलं जाता जाता हे उत्तर देऊन जा, म्हणजे माझ्या मनामध्ये काही खंत राहणार नाही. अरे कृष्ण म्हणला, विचार ना बरं मित्रा, असं काय करतो, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईल आणि तोपर्यंत मी माझा प्राण सोडणार नाही, विचार विचार. उद्धव म्हणाला, कृष्णा, स्वतःला भगवंत म्हणून घेतोस. बघा, रामाच्या अवतारामध्ये राम कधी स्वतःला भगवान म्हणून घेतलेलं नाही आहे, पण कृष्ण सगळ्या अवतारामध्ये स्वतः ईश्वर असल्याची साक्ष नेहमी देतात. यमाना तो भगवद्गीतेमध्ये देखील अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम असं म्हणतो. अहम वैश्वा, मी आहे, मी ह्या सगळ्या मनुष्य प्राण्यात, सगळ्या जीवामध्ये मी राहतो. मग पण कृष्णाच्या रामाच्या अवतारामध्ये कधीही राम म्हणाला नाही की मी देव आहे. तो अगदी सर्वसामान्य माणूस असल्यासारखा राहत आला. तर उद्धव म्हणतो की अरे कृष्णा, तू स्वतःला भगवान म्हणून घेतोस, या विश्वाचा नियंता म्हणून घेतोस, या विश्वाचा तारण करता म्हणून घेतोस, हे विश्व तूच चालवतोस असं म्हणतोस, याचा सुरुवातही तुझ्यापासून आहे आणि शेवटही तूच आहेस असं म्हणतोस. मग मला सांग, तुझ्याकडं जर एवढं शक्ती आणि सामर्थ्य आहे तर हे युद्ध का घडून आणलंस? एवढ्या लोकांचा संहार 18 अक्षेनी सैन्य लढलं नाही पाहिजे अशी शपथ मला धर्मानं दिली, युधिष्ठिरानं दिली. युधिष्ठिर, त्या सभागृहात जात आहोत, तिथं तू येऊ नकोस. कृष्ण म्हणाला, अरे असं काय करतोस, मला घेऊन चला ना, काय फरक पडायला लागलाय, तुम्ही कुठे चाललायत, काय चाललायत, काय करणार आहेत? म्हणलं, जिथे चाललो असतो तिथं चाललो असतो, तू तिथं येऊ नको. धर्माला भीती वाटत होती की आपण जुगार खेळायला चाललेलो, तिथं कृष्णाला कशाला घेऊन जायचं, म्हणून मी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी गेलो नाही. हा भाग एक. दुसरी गोष्ट, मी स्वतः धर्माला सांगितलं, ऐका शांतपणे, मी स्वतः धर्माला सांगितलं की बाबा रे, जर तुला गरज लागली तर मला नक्की बोलावा, मी धावत येईल. बघा, देव सांगतोय, कृष्णाला सांगतोय, आपलं कृष्ण सांगतोय कुणाला, धर्माला, की तुला जर गरज लागली, गरज पडली तर मला बोलाव, मी क्षणभरात येईल. पुन्हा कृष्णानं थांबवलं 5 पांडवांना आणि सांगितलं, हे बाबांनो, तुम्ही सगळेच ऐका, तुम्ही कशासाठी चाललेला आहात तिकडे मला माहीत नाही, परंतु तुमच्यामधला द्वेष मला माहिती आहे. तुम्हाला त्यांनी बोलवलेलं हे मला माहिती आहे, परंतु ते चांगल्या कारणासाठी बोलवले काय वाईट कारणासाठी बोलवले हे मला माहीत नाही. पण तुम्ही मला तिथं येण्यापासून रोखत आहात, तर किमान युधिष्ठिराला जरी आठवण झाली नाही तरी तुमच्यापैकी कुणीही आठवण काढली तर मी त्या ठिकाणी धावत येईल. बघा, द्यूताला सुरुवात झाली, द्यूत पांडव हरले, उरलं सुरलं राज्य हरले, त्याही पासून पुढं स्वतःला हरले, त्याच्याही पासून पुढं स्वतःची बायको हरली. आता हा द्यूत खेळातला अतिशय भयानक प्रसंग होता. या सगळ्या क्षणामध्ये 5 पांडवापैकी एकालाही कृष्णाची आठवण आली नाही, की एकदा सुद्धा वाटलं नाही की अरे हा कृष्ण जर असता तर हा काहीतरी वेगळा, किंमत कमी आता तरी बोलवा त्याला, असं नाही वाटलं. त्याला आठवणच आली नाही, त्याला कुणालाच आठवण आली नाही. द्रौपदीला आणलं गेलं भरदरबारात, तिला खेचलं केलं गेलं
आणि ज्या वेळेला तिच्या साडीला हात घातला, तिला देखील खेचत आणेपर्यंत कृष्ण आठवला नाही. परंतु ज्या वेळेला साडीलाच हात घातला त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आपले या ठिकाणी बसलेले 5 नवरे तिच्याकडे बघितलं. त्याने सगळ्यांनी माना खाली घेतला. आता तिला कोण ओळखू, म्हणून तिनं कृष्णाचा धावा केला. आणि ज्या क्षणी कृष्णाचा धावा केला त्या क्षणी तिची साडी कधीही बाजूला सरकली नाही. हे तुम्हाला आणि आम्हाला इतिहास सांगतो. कृष्ण म्हणाला, समजलं ना? कृष्ण म्हणाला, अरे किमान एकदा तरी आठवण काढायला पाहिजे ती माझी. तुम्हाला सुखाच्या क्षणी सोडून द्या, पण दुःखाच्या क्षणी सुद्धा माझी आठवण येत नाही, मग मी तुमचा कसला मित्र? असं मी म्हटलो तर ज्या ज्या वेळेला तुम्ही आणि आम्ही कुठलंही काम करू त्या वेळेला जर बाजूला कृष्ण बसलेला आहे किंवा देव बसलेला आहे, त्याला स्मरून तुम्ही काम कराल तर ते कधीच वाईट असणार नाही. हाच देव आहे. जगातलं आयुष्यातलं कुठलंही काम करत असताना बाजूला कृष्णाला बसवा. त्याला स्वतःपासून दूर जाऊ देऊ नका आणि त्याला विचारा की मी हे काम करतोय ते बरोबर आहे का चूक आहे, तू सांग. हे आत्मस्वरूप आहे. स्वतःतलंच आत्मस्वरूप कृष्ण म्हणून बाजूला बसवा आणि त्याला विचारा की मी जे काम करतोय ते चूक आहे का बरोबर आहे. 100% गॅरंटीनं तुम्हाला सांगतो की तुमच्यातला कृष्ण तुम्हाला कधीच चुकीचं काम करू देणार नाही. आणि हाच देव आहे. जे जे दिसे भूत ते ते माणिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चेष. हाच भक्तियोग आहे. हेच नामस्मरण आहे की कधीही कृष्णाला स्वतःच्या अंतःकरणापासून दूर ठेवू नका. ज्या ज्या क्षणाला तो दूर जाईल त्या त्या क्षणाला तुमचा द्यूताघरातला अर्जुन होईल, धर्म होईल, भीम होईल, नकुल होईल, सहदेव होईल. एवढंच नाही तर द्रौपदी देखील होईल. त्या त्या क्षणाला तुम्ही हरत राहा. कृष्णानं भगवद्गीतेतलं हेही सांगितलेलं आहे की तू माझ्यावर सर्वत्व सोडून दे आणि मग योगक्षेमं वहाम्यहम्. मी मुद्दाम संस्कृतले श्लोक तुम्हाला सांगत नाही कारण ते समजत नाही, पण योगक्षेमं वहाम्यहम् म्हणजे तुमचा चरितार्थ मी चालवेल, तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत मनानं माझ्याबरोबर चला. जाता जाता शेवटचं 2 मिनिटं एक्स्ट्रा घेत सांगतो. ही गीता ज्या क्षणाला संपत होती त्या क्षणाला एक श्लोक आला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. माऊली याचं खूप सुंदर विश्लेषण करतात. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे किजे. संत कुठे? जिथे विवेक आहे तिथे संत आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. राओ तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरिक, वणी तेथे दाहक सामर्थ्यता. दया तेथ धर्मू, धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. वसंतू तेथे वने, वने तेथे सुमने, सुमनी बाले गणे सारंगाची. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. पुन्हा रे पुन्हा आत्मदर्शनावर. ज्ञानी आत्मदर्शन, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, समाधानासाठी जगतो असे जैसे. भाग्य तेथे विलासू, सुख तेथे उल्हासू. हे असे जेथ प्रकाशू सूर्य जेथ, तैसे सकल पुरुषात. जेथ स्वामिका सनाथ, तो श्रीकृष्ण रावो जेथ, तेथ लक्ष्मी.
इतकं सुंदर विश्लेषण माऊली करतात. आजच्या या सुंदर दिनी मला आपण सगळ्यांनी ज्ञानेश्वर आणि तुकाराम या दोघांवरी बोलण्याचं महद्भाग्य या गोदा तीरावर दिलेलं आहे. तुमच्या आयुष्यातले क्षण जे काही अर्धा अर्धा तास तुम्ही मला दिला, हा 30 मिनिटं गुणिले एवढे माणसं केले तर केवढा मोठा होईल ते. तर तुम्ही खूप मला आयुष्यातला हा वेळ दिलेला आहे. हा वेळ तुमचा सत्कारणी लागलेला असेल. तुम्ही माऊली समजले तर वाचा, नाही तर सरळ संत तुकारामाकडे जा. ते तुमच्या हाताला धरून स्वतःचं आत्मरूप दर्शन दाखवतात. मन करारे प्रसन्न असं म्हणतात. आणि हे मन तुम्ही प्रसन्न केलं की सगळे आजूबाजूचे प्रसन्न होतात, आनंदी होतात. सुख द्या ते सुनेला असो किंवा सासूला असो, दिराला असो किंवा भावजईला असो, भावकीला असो किंवा गावातल्या कुणालाही असो, सुख वाटायला काय हरकत आहे? कुठं विकतचं आणायचे? फुकटचं तर द्यायचंय. परंतु मजा अशी आहे की देताना माणसाचं अंतःकरण नेहमी जड होतं. अगदी जाता वेळेला देखील देताना जड होतं. हे तर दुर्भाग्य आहे. आणि म्हणून आहे की एवढ्या मोठ्या जगामध्ये एवढं मोठं विश्व पडलेलं आहे. एवढ्या सगळ्या मोठ्या जगामध्ये तुमचा आणि आमचा जन्म गोदा तीरावर, आमच्यासारख्याचा जन्म मराठवाड्यात संत महंतांच्या विचाराच्या सान्निध्यात झाला. पुन्हा ज्यांनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये किंवा प्राकृतात लिहिली, संत तुकारामांनी त्यांचे अभंग मराठीत लिहिले, हे तत्वज्ञान मराठीमध्ये आम्हाला मिळालं. त्या मराठी मायभाषेत आमचा जन्म झाला. हेही नसेल पुण्य, काहीतरी पुण्य असेल तेव्हा या ठिकाणी आपला जन्म झाला. हे पांडुरंगाची कृपा असेल किंवा जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. थांबतो. रामकृष्ण आहे. हालो 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 गोविंद गाया हर पत तेरा गोविंद गोविंद गाया हर पत तेरा
देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नते हनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे समे कामान्न कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णुनो दधातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ विश्वतश्चक्षुत विश्वतो मुखो विश्वतो बाहुरुत विश्वतस्पत्त सम्भाव्यां धमति सम्पदरे द्यावा भूमिजन्यं देव एकः नाना सुगन्ध पुष्पाणि यथा कालोद्भवानि च भक्त्या दत्तानि पूजार्थं परमेश्वर गृहण परमेश्वर कृष्णचंद्र भगवान की पवन सुत हनुमान जी महाराज की जय हो श्री श्याम रामचंद्र भगवान की जय हो हिरण्येश्वर भगवान की जय हो उमापति महादेव की जय हो गोदावरी मैया की जय हो धर्म की जय हो अधर्म का नाश हो। प्राणियों में सद्भावना हो प्राणियों में नव विश्व का कल्याण हो गौ माता की जय हो गंगा माता की जय हो भारत माता की जय हो अपने अपने गुरुजनों की जय हो अपने माता पिताओं की जय हो समस्त भक्तजनों की जय हो बाबा के त्रिशूल की जय हो बाबा के डमरू की जय हो बाबा के भक्तों की जय हो बाबा के भूतों की जय हो नमः पार्वती पतये हर हर महादेव जय जय श्री राधे जय जय श्री राधेश्याम